मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझे जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा आपल्या युवा वर्गांना किंवा जे नवीन व्यवसायासाठी संधी शोधत आहेत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन येत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होणार आहे आणि आपल्याला अतिशय उपयोगी व्यवसायाला उपयोगी होणारा हा एक चाराचा गाडा आहे. तर आपण माहिती घेऊया. सर नमस्कार. आपण ह्याचा उपयोग म्हणजे कशासाठी करत आहात? हे आता आमच्या रोपवाटिकेसाठी उपयोग होतो याचा. बरं. याला आता बिण्यासाठी रानातून शेळीचा चारा आणायला, चारा आणायला त्याच्यासाठी पण आम्ही उपयोग करतो. बरं. ही तुम्हाला संकल्पना कशी सुचली, म्हणजे कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात आली की बाबा ह्या अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया आणि आपल्याला ट्रान्सपोर्ट म्हणजे एका ठिकाणाहून चारा दुसऱ्या ठिकाणी घेता येईल? आता ह्या अशा गाड्या आहेत, त्या गाडी दाखवा. हो. आणि हे दाखवायचं म्हटलं तर 300-400 रुपये घेतात एका घेपाला. बरोबर. तेवढाच माल आपण जरा उगाच कमी बसतोय आणि तेवढंच आपल्याला ते 50-60 रुपयामध्ये काम होतं. बरं. वेळेची बचत वेळेची बचत होते. गाडी देता येते. बरं. आता मला टू व्हीलर संगत रस्ते जाते ना. बरं. हे काळा घालायला येते ना? इतर वेळी लगेच आपण डिस्कनेक्ट करून दिवसभर गाडी वापरू शकतो. बरं. मला सांगा, हे आपण कुठून बनवून घेतलं? हे आम्ही जयसिंगपूरमधून बनवून घेतलं आहे. बरं. त्याच्यासाठी 5,000 ते 6,000 रुपयेपर्यंत कॉस्ट आहे. बरं. तुम्ही मटेरियल आणून दिलं वगैरे काय नाही, सगळं त्यांनीच बनवून दिले? त्याने बनवून दिलं. फक्त तुम्ही डायरेक्ट कॅश पेंट केलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने साधारणतः एक बजेट त्यांनी 6,000 सांगितले. पण आपण आता कसं आहे, हे किती वर्षापूर्वी केले? साधारण एक 5-6 महिन्यापूर्वी. 5-6 महिन्यापूर्वी केलं. तर एक थोडीफार 500-1000 रुपये कमी जास्त होईल. एक साधारण 7,000 रुपयेपर्यंतचं बजेट आहे. अतिशय सुटसुटीत सिम्पल 2 टायर्स आहेत, व्हील बनवलेत आणि हा एक चौकोन ब्लॉक आहे. साधारणतः एक 1.5-2.5 फुटाचं खोली ठेवली त्यांनी चारा बसण्यासाठी. तयार होऊ शकते. हां, घरातील रॉ मटेरियलपासून पण हे तयार होतं. हां मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले की घरातल्या ज्या आपल्या वस्तू असतात, लोखंडी काही फॅब्रिकेशनचं मटेरियल असेल तर त्या जुन्या मटेरियलचा पण उपयोग करून आपण हे बनवू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, शेळी पालनामध्ये आपल्याला चारा व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे आणि चारा आपल्याला जवळजवळ 70% खर्च आपल्या चाऱ्यावर होत असतो आणि चारा वाचवायचा खर्च आणि शेतकऱ्यांचं कसं असतं मित्रांनो, कमी कष्टात कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे महत्त्वाचं असतं. आणि हे अतिशय उत्कृष्ट गाडा बनवलेला आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही अशा 1.5, 2.5 किंवा 4 लाखाच्या गाड्या घेण्यापेक्षा वैरणीसाठी हे 7,000 रुपयेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून घ्या. आणि अशा पद्धतीनं आपण सर्व काही आणू शकतो. पाणी आणू शकतो, चारा आणू शकतो, खतं आणू शकतो किंवा शेळीपालनाविषयी आपण त्यांची फीड आणू शकतो किंवा त्यांना जे लागणार आहे सर, जे काही शेड फार्मवर लागणार आहे तर ते आपण घेऊ शकतो. आता बघा, हे त्यांनी रोपवाटिका आहेत, तर रोपवाटिकेचे त्यांनी कट पीस केलेले शुगर केनचे ऊसाचे, तर ते त्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने ते घेऊन जात आहेत, ट्रान्सपोर्ट करत आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीने काहीतरी जुगाड केला पाहिजे किंवा जुगाड म्हणण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने डोकं वापरून आपण चांगल्या पद्धतीनं कमी खर्चात कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त आपण कसं उत्पादन घेता येईल आणि शेतकरींच्या उत्पन्न किंवा त्यांच्या यशामध्ये भरघोस घालण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर मी पण शेळीपालन केलेलं आहे, तर मला ही जर कन्सेप्ट आधी कळाली असती तर मी वैरण गाडीवर आणत होतो, ते खूप त्रासाचं होत होतं. पण हे अतिशय सिम्पल. आता बघा, हे जवळजवळ आता बॅगा किती बसवत आहेत बघा, म्हणजे अतिशय म्हणजे एक बॅग जरी आपल्याला एकट्याला उचलायची म्हटलं तरी खूप त्रासाचं काम होतं. आता हे जवळजवळ बघा, विचार करा आणि किती बसू शकतात. एक बॅग 35 किलोची आहे. हां, 8 बॅग बसते. बरोबर. 8 × 24 म्हणजे जवळ मित्रांनो जवळजवळ ह्यांचं जवळजवळ 300-400 किलो वजन ह्या गाडी घेऊन जाऊ शकते आणि अर्धा टन, बरोबर 500 टन म्हणजे 500 kg म्हणतात ते. तर अर्धा टन मित्रांनो घेऊन जाऊ शकतं. तर अशा पद्धतीनं हे आपण खताची लेंडी खत, आता शेळीपालनाविषयी आपण लेंडी असं पोत्यात भरून आपण आपल्या शेतामध्ये ओतू शकतो किंवा लेंडी खत घेऊन जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो माहिती आहे जी आपण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण माहिती घेत असतो आणि त्याचा उपयोग आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे नवीन शेळीपालन करतायत किंवा दुग्ध व्यवसाय करतायत तर त्यांच्यासाठी आपल्याला ही माहिती खूप उपयोगाची आहे. आणि
त्या पद्धतीनं आपण सर्व काही गोष्टी केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, या अशा पद्धतीनं बनवा. 7,000 रुपये कॉस्ट आहे, त्या मनानं काहीच कॉस्ट नाही आहे आणि लॉंग लाईफ आहे, मेंटेनन्स काहीच नाही आहे. फक्त 2 टायर आहेत, बाकी मेंटेनन्स करण्याचं काहीच नाही. आणि आपली रेग्युलर आपली टू व्हीलर आहे, त्यामुळं काही अडचण नाही आहे. आपल्या घरी वाहन असतंच एक, तर त्यालाही अशी ॲडजस्टमेंट करू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आशा करतो तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ माहिती आवडली असेल तर निश्चित आपली माहिती आपल्या मित्रांना द्या. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.